असं रोल सांगली सातारा विधानसभेमध्ये उमेदवार म्हणून महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मी आज या ठिकाणी आपल्या समोर आहे आणि विचारांची लढाई लढतोय. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना या ठिकाणी होणार आहे आणि मला खात्री आहे की या दोन्ही जिल्ह्यामध्ये निवडून आलेले जे लोकप्रतिनिधी आहेत, नगरसेवक असतील, जिल्हा परिषद असेल, त्यांच्या स्वाभिमानाची लढाई आहे. मी त्यांच्या वतीनं या निवडणुकीस उभं राहिलं आहे. विधान परिषदेमध्ये निवडून गेल्यानंतर या लोकांचे, जिल्हा परिषद सदस्य असतील, नगरसेवक असतील, यांच्या अडीअडचणी, त्यांना त्यांच्या मतदारसंघात कामं करण्यासाठी येणाऱ्या ज्या अडीअडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी मी आवाज उठवण्यासाठी खऱ्या अर्थानं या ठिकाणी निवडणुकीत सामोरे जातोय. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, शशिकांत शिंदे साहेब, जयंत पाटील साहेब, बाळासाहेब पाटील, त्याचबरोबर पक्षातील इतर सर्व ज्येष्ठ नेत्यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला तो सार्थ ठरवण्यासाठी मी या मतदारसंघामध्ये कष्ट घेतोय आणि मला खात्री आहे की या मतदारसंघातला मतदार, नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य माझ्या पाठीशी उभे राहतील, कारण त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने मी या ठिकाणी उतरलेलो आहे. आज विरोधी पक्षात असलेल्या नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांना निधीपासून वंचित केलं जातं. त्याचबरोबर पक्षातले जे भाजपमधले सुद्धा जे नगरसेवक असतील त्यांना सुद्धा निधी जरी दिला तरी आज त्या कॉन्ट्रॅक्टरला चांगलं काम करून घेण्यासाठी सुद्धा हे नगरसेवक बोलू शकत नाही. इतक्या केंद्रीय पद्धतीने सगळं पॉवर कॉन्सन्ट्रेट झालेले आहे आणि या सगळ्यांच्या विरोधात मी लढतोय. खऱ्या अर्थानं या नगरसेवकांना आणि जिल्हा परिषद सदस्यांना जर स्वतःचा स्वाभिमान पुनश्च मिळवायचा असेल, त्यांचे प्रश्न विधानसभेत चांगल्या पद्धतीने मांडणारा जर नेता या ठिकाणी त्यांना हवा असेल तर त्यांनी नक्कीच माझ्या पाठीशी ठामपणे उभं राहावं असं मी आवाहन करतो.